नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आले म्हणजेच अद्रक व हळदीची लागवड करतात. मित्रांनो, ही पिके मसाला वर्गीय पिकामध्ये येतात. अद्रक किंवा हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून आता 40 ते 50 हजार रुपये प्रति हेक्टर इतके अनुदान देण्याकरिता योजना आणल्या गेली आहे. मित्रांनो, 2 हेक्टर पर्यंत मर्यादा राहणार आहे. म्हणजेच शेतकरी 2 हेक्टर पर्यंत लागवड करणार असेल तर 80,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत अनुदान त्या शेतकऱ्याला मिळू शकणार आहे. मित्रांनो, या अनुदानाचा उद्देश मसाला पिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य तसेच खते व पीक संरक्षक औषधी खरेदीकरिता शेतकऱ्याला अर्थसहाय्य देणे हा आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबाबत सविस्तर माहिती तसेच लाभ मिळवण्याकरिता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे सादर करायचा याबाबत सविस्तर माहिती पाहूया. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे सादर करायचा याबाबतची माहिती घेण्याआधी सर्वप्रथम या ठिकाणी आपण या योजनेबाबत ज्या केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना आहेत त्याबाबत थोडक्यामध्ये या ठिकाणी माहिती पाहूया. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना या ठिकाणी पाहत आहात. या मार्गदर्शक सूचनांचा विषय आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत मसाले पिके हळद, आले, मिरची तसेच बहुवार्षिक मसाला पीक लागवडीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे बाबत. मित्रांनो, या ठिकाणी या योजनेबाबत अर्ज कसा सादर करायचा याबाबत माहिती दिलेली आहे. सदर घटक महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. म्हणजे आपल्याला ऑनलाईन अर्ज या योजनेचा लाभ घेण्याकरिता करायचा आहे. या मार्गदर्शक पत्रातील महत्त्वाची माहिती आणखी या ठिकाणी पाहूया. तसेच मित्रांनो, तुम्हाला हे मार्गदर्शक पत्र हवे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेले आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, या ठिकाणी आता अर्थसहाय्याचे स्वरूप म्हणजेच अनुदान कशा प्रकारे किती देण्यात येणार आहे त्याबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा, मसाला पिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, खते व पीक संरक्षक या बाबीकरिता अनुदान देय आहे. सदर अनुदान एकाच टप्प्यात देय राहील. म्हणजे एकाच टप्प्यामध्ये हे अनुदान शेतकऱ्याला मिळणार आहे. यामध्ये बघा मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे कंदवर्गीय मसाला पिके, आले व हळद या ठिकाणी मित्रांनो सर्वसाधारण क्षेत्रासाठी देय अनुदान जे आहे ते प्रति हेक्टर प्रकल्प खर्चाच्या 40% इतके आहे. म्हणजे 1 हेक्टर तुम्ही लागवड करणार असाल तर या ठिकाणी 40,000 रुपये इतके अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी या ठिकाणी देय असणार आहे. तसेच अनुसूचित क्षेत्रासाठी या ठिकाणी 50,000 रुपये इतके अनुदान प्रति हेक्टर असणार आहे. मित्रांनो, 2 हेक्टर पर्यंत शेतकऱ्याला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी जर कधी 2 हेक्टर इतकी लागवड करणार असाल तर या अनुदानाच्या डबल या ठिकाणी शेतकऱ्याला अर्थसहाय्य मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वसाधारण क्षेत्रासाठी 80,000 आणि या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रासाठी 1,00,000 रुपये इतके अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळविता येणार आहे. आले व हळद या दोनही पिकाकरिता या ठिकाणी एकसारखे अनुदान या ठिकाणी देय असणार आहे. तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला महाडीबीटी फार्मर पोर्टलला या ठिकाणी तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे. मित्रांनो, महाडीबीटी फार्मर पोर्टलची जी लिंक आहे ती सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक पाहायला मिळेल. तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना अशा प्रकारे दाखवण्यात येतील. तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला या बंद करायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आता लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन तुम्ही तुमचा फार्मर ID टाकून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. फार्मर ID लॉग इन करणार असाल तर वैयक्तिक शेतकरी या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणी तुमचा फार्मर ID म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तुमच्याकडे फार्मर ID असेल परंतु तुम्हाला माहित नाही, अशा वेळी तुम्हाला या ठिकाणी आधार क्रमांक टाकून सुद्धा तुम्हाला लॉग इन करता येते. तर या ठिकाणी तुम्ही आधारित लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकून OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. मोबाईलवरती आलेला OTP या ठिकाणी प्रविष्ट करून तुम्ही लॉग इन करू शकता. या ठिकाणी मी आता फार्मर ID टाकून लॉग इन या ठिकाणी मी करतो. आता अशा प्रकारे आपण पोर्टलवरती लॉग इन झालेले आहोत. तर आता या ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा हा पर्याय दिलेला आहे. या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, हळद व आले लागवड ही जी योजना आहे ही योजना शासन फलोत्पादन या योजनेअंतर्गत राबवित आहे. त्याकरिता मित्रांनो, फलोत्पादन या घटकाच्या समोर या ठिकाणी बाबी निवडा म्हणून पर्याय दिलेला आहे. या टॅबवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल. तर या ठिकाणी फार्मर ID हा पर्याय दिलेला आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर
तुमची शेतजमीन ही जर कधी 2 वेगवेगळ्या गटामध्ये दिलेली असेल तर या ठिकाणी 2 फार्मर आयडी तुम्हाला दाखविलेले दिसतील. तर ज्या गटामध्ये तुम्हाला लागवड करायची आहे तो फार्मर आयडी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा आहे. आता तुम्ही या ठिकाणी कन्फ्यूज असाल की माझा नक्की या ठिकाणी दाखवित असलेला फार्मर आयडी कोणत्या गटाचा आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक गट क्रमांक दाखविला जाईल. ज्या गट क्रमांकाकरिता तुम्हाला अर्ज करायचा आहे तो गट क्रमांक या ठिकाणी दिसत असेल तर तोच या ठिकाणी तुम्ही फार्मर आयडी निवडायचा आहे. त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी घटक प्रकार निवड करा हा पर्याय दिलेला आहे. या ठिकाणी क्लिक करून इतर घटक या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर खाली बाब निवड करा हा पर्याय आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बाग लागवड यामध्ये फळे, फुले, मसाले, औषधी व सुगंधित पिके हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी परत पुढे बाब निवडा हा पर्याय आहे. या ठिकाणी निवड करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंदवर्गीय मसाले हा पर्याय दिसेल तर यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी पीक निवडा म्हणून पर्याय दिलेला आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अद्रक लागवडीकरता अनुदान हवे असेल तर आले हा पर्याय निवडायचा आहे. हळद लागवडीकरता अनुदान हवे असेल तर हळद हा पर्याय निवडायचा आहे. लसूण करता सुद्धा अनुदान आहे त्याकरिता आपण स्वतंत्र असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनविणार आहोत. तर या ठिकाणी आले या पर्यायावरती आपण क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी स्क्रोल करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी किती क्षेत्रावरती तुम्ही लागवड करणार आहात ते क्षेत्र या ठिकाणी खाली टाकायचे आहे. या ठिकाणी हेक्टरमध्ये टाकायचे आहे आणि या ठिकाणी गुंठ्यामध्ये टाकायचे आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आता 1 एकरमध्ये 40 गुंठे इतके क्षेत्र असते आणि जवळपास 1 हेक्टरमध्ये 2.5 एकर इतके क्षेत्र असते. तर या ठिकाणी आता तुम्हाला जी माहिती या ठिकाणी टाकायची आहे ती तुम्ही हेक्टर आणि गुंठ्यामध्ये तुमची जमीन कन्वर्ट करून या ठिकाणी टाकायची आहे. जर तुमच्याकडे 40 गुंठे इतकी जमीन असेल म्हणजे 1 एकर इतकी जमीन असेल तर तुम्ही फक्त या ठिकाणी तुम्ही असं 0 टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही 40 गुंठे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. आता संबंधित जो शेतकरी आहे त्याच्याकडे 65 गुंठे इतकी जमीन आहे. 1 हेक्टर करता जवळपास या ठिकाणी 100 गुंठे इतकी जमीन लागते. तर या ठिकाणी आता मी 0 करतो आणि या ठिकाणी 65 गुंठे क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी मी 65 टाकतो. त्यानंतर खाली या ठिकाणी जतन करा म्हणून पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे असा मेसेज या ठिकाणी येईल. आपणास आणखी घटक निवडायचा आहे का तर या ठिकाणी नो या पर्यायावरती क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो हा भरलेला अर्ज सादर करण्याकरिता वरती अर्ज सादर करा हा पर्याय दिलेला आहे. या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल. तर या ठिकाणी ओके वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पहा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी पे ॲप्लिकेशन फीज हा पर्याय आहे. आपल्याला या अर्जाची फी सुद्धा भरायची आहे. त्याकरिता मित्रांनो या ठिकाणी एक छोटासा चेकबॉक्स दिलेला आहे. या चेकबॉक्सवरती अशा प्रकारे टिक करायचे आहे आणि या पे ॲप्लिकेशन फीज वरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचं पेज ओपन होईल. तर या ठिकाणी मेक पेमेंट हा पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी पर्याय दाखवण्यात येतील. तर या ठिकाणी नेट बँकिंग या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर समोर या ठिकाणी पे गव्हर्नमेंट इंडिया हा पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी 23 रुपये 60 पैसे इतकी फीज आपल्याला या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्याकरिता खाली या ठिकाणी प्रोसीड फॉर पेमेंट या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर पेमेंट करण्याचे वेगवेगळे पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील जसे की क्रेडिट डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि वॉलेट. तर या ठिकाणी UPI हा पर्याय आपण निवडूयात कारण फोन पेनी या ठिकाणी आपल्याला पेमेंट सोप्या पद्धतीने करता येईल. UPI वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शो QR हा पर्याय दिसेल यावरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी QR कोड तुम्हाला या ठिकाणी दिसेल. हा QR कोड तुम्ही फोन पे असेल किंवा गुगल पे असेल किंवा पेटीएम असेल किंवा भीम UPI असेल कोणत्याही ॲपद्वारे तुम्ही स्कॅन करून तुम्ही या QR कोडला 23 रुपये 60 पैसे इतके पेमेंट म्हणजेच फीज तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. तर मी या ठिकाणी फोनपेद्वारे आता हा QR कोड स्कॅन करून या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे. पेमेंट सादर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे पेमेंट यशस्वी केल्याचा मेसेज सुद्धा या ठिकाणी येईल. तर या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी पेमेंट रिसिप्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही अद्रक म्हणजेच आले आणि हळद या पिकाकरिता
अनुदान मिळविण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पाहून आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना सुद्धा या योजनेचा लाभ हा घेता येईल. तर चला, लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.